औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यास केंद्र सरकारची मंजुरी। 35 वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल। तिसऱ्या आघाडीच्या चर्चेची शक्यता। कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी कारवाईला सुरुवात। रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यातल्या पोटनिवडणुकीतल्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना धमक्या। अजित पवारांचा आरोप। 15 वर्षांची पुण्यातली दादागिरी मोडून काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या। उमेदवार आता घरोघरी जाऊन करणार प्रचार। काँग्रेसमध्ये नाना पटोलेंविरोधात नेत्यांची मोर्चे बांधणी। शिवाजीराव मोघेंना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी। अनंत करमुसे मारहाण प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना काहीसा दिलासा। सीबीआय चौकशीची मागणी न्यायालयानं फेटाळली। कोकणातल्या रेडी कळणे सावंतवाडी भागात सोन्याच्या खाणीसाठी सर्वेक्षणाचे आदेश। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर कोकणातल्या लाल मातीत सोन्याचा शोध। अहमदनगरच्या राहत्यामध्ये गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा धिंगाणा। हुल्लडबाज प्रेक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले। शेतकऱ्यांना वाटला मोफत कांदा। मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडलं माणुसकीचं दर्शन। लोकल खाली येणाऱ्या कुत्र्याला प्रवाशांनी दिलं जीवदान।